सदरक्षण आहे की सट्टा रक्षण आहे? सदर बाजार पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंद्याचा उच्छाद. 73 वर्षीय मातेचा टाहो ऐकायला प्रशासनाला वेळ मिळेना. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून खाकी वर्दीच्या नाकाखाली सुरू असलेल्या या काळ्या कारनाम्यांनी आता सामान्य नागरिकांचे जीव घ्यायला सुरुवात केली आहे. ऑनलाईन चक्री, लॉटरी आणि सट्टामटका यासारख्या विळख्यात अडकून एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 73 वर्षीय वृद्ध मातेने पोलीस अधीक्षकांकडे टाहो फोडूनही स्थानिक पोलीस ढिम्म असल्याने सदर बाजार पोलीस स्टेशन कुणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. लालबाग परिसरातील रहिवासी 73 वर्षीय जैतून बी शेख हमीद यांनी आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अशफाकला शहरातील सट्टा माफियांनी पैशांचे आमिष दाखवून 5,32,000च्या कर्जात बुडविले. हे कर्ज फेडण्यासाठी घरातील सोने गहाण पडले आणि अखेर उद्वेगातून त्याने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. एका वृद्ध मातेने न्यायासाठी दिलेली ही हाक सदर बाजार पोलिसांच्या कानापर्यंत का पोहोचत नाही, हा मोठा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळे चौक, गांधीनगर, लक्कडकोट, नवीन मोंडा गेट समोर, आझाद मैदान, टांगा स्टँड, कडबी मंडी, पाणी बेस, मंगल बाजार बस स्टँडच्या परिसरात अशा ठिकठिकाणी सुमारे 20 ते 25 ऑनलाईन चक्री आणि सट्ट्याची दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. शहराच्या मध्यवस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना पोलिसांना त्याची माहिती नसावी, हे हास्यास्पद आहे. की या धंद्यांना खाकीचेच अभय लाभले, अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत. ऑनलाईन चक्री व लॉटरी तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून लुबाडणूक, सट्टामटका, गल्लोगल्ली सुरू असलेल्या अड्ड्यांवर दररोज लाखो रुपयांची उलाढाल, कर्जबाजारीपणामुळे अनेक संसार रस्त्यावर आलेत. आता तरी जागे व्हा. एकीकडे सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणणारे पोलीस प्रशासन, दुसरीकडे सट्टा माफियांना मोकळेरान करून देत आहे. जैतून बी यांच्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला, पण जर उद्या एखादी अघटित घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार सदर बाजार पोलीस प्रशासन असेल. निवेदन देऊनही जर अवैध धंदे बंद होत नसतील तर पोलीस नक्की कुणाचे रक्षण करत आहेत, गुन्हेगारांचे की जनतेचे, असा आक्रमक सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून या सट्टा माफियांच्या मुसक्या आवळणार की सदर बाजार पोलीस स्टेशनचा आशीर्वाद असाच कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.